विद्यार्थी मित्रांनो, काल मी सांगितलेला भाग सगळा वहीमध्ये लिहिला असेल, 1-2 वेळा वाचला असेल. आता त्याच्यावर आधारित आपण गणित बघूया. 17/1000 हा पूर्णांक दशांश अपूर्णांकात कसा लिहाल? काय करायचं सगळ्यांनी सांगतो. जेवढे शून्य आहेत 1, 2, 3 तेवढं लक्षात घ्यायचं. म्हणजे कसं लिहायचं बघा. 17/1000 दिले तर काय करायचं. 1, 2, 3 1, 2 आणि 1 शून्य लागणार आहे. तर 3 म्हणजे 0 दशांश चिन्ह हा 0 1 7 जेवढे शून्य आहे तेवढं 1 2 3 1 2 आणि 1 शून्य वाढणार. म्हणजे कसं येणार 0 दशांश चिन्ह 0 1 7. सगळ्यांना हे व्यवस्थित लक्षात आलं का बघा. हे खालचे शून्य आहेत तेवढं हे करायचं, इकडं घ्यायचे. आता पुढचं बघा. 3/20 हा पूर्णांक दशांश अपूर्णांकात कसा लिहाल? ह्याचं आता रूपांतर कशामध्ये केलं पाहिजे रे? छेद कशामध्ये पाहिजे? दशांश अपूर्णांक म्हणजे 100 मध्ये पाहिजे. म्हणजे ह्याच्या सममूल्य अपूर्णांकात केलं पाहिजे. म्हणजे इथं कितीनं गुणलं पाहिजे? 5नं. इथं पण कितीनं गुणलं पाहिजे? 5नं. आता तोंडी आलं पाहिजे बरं का. हे 20/100 5 त्रिक 15 कसं येणार? 1 2 1 2 म्हणजे काय येणार? 0 दशांश चिन्ह 1 5. आता पुढचं गणित बघा. 2.5 हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? 2.5 आता 2.5 म्हणजे काय रे? 2.3/4 हे पहिला लक्षात घ्या. म्हणजे 2.5 सगळ्यांना आता ह्याच्यात झालेला आहे. 2.3/4 हे 2 पूर्णांक म्हणजे हे 2 पूर्णांक येणारच आहेत पूर्ण. बरोबर 2 पूर्ण येणारच आहेत. म्हणजे इथं पॉईंट येणार 2 पूर्ण. 3/4चं दशांशाच्यात रूपांतर करायचं झालं तर काय केलं पाहिजे रे? 4ला कितीनं हे केलं पाहिजे? 4ला काय केलं पाहिजे? 10 येऊ शकतं का 4च्या पाड्यात? नाही. म्हणजे मग 100. मग कशाने येणार? 25. आणि इथं 3ला पण कितीनं गुणलं पाहिजे? 25. हे की नाही? म्हणजे कसं येणार? हे 2 पूर्ण आहेत हे लक्षात ठेवा. 2 पूर्ण आहेत आणि हे काय येणार? 25 त्रिक 75/100 म्हणजेच काय येणार रे? 1 2 1 2 म्हणजे काय येणार? 2.75 लक्षात आलं का बघा व्यवस्थित पद्धतीने गणित. त्यानंतर आता बघा 31.426 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती? काल मी आता सांगितले तुम्हाला. इथं काय म्हणतो आपण? एकक दशक. तसं इथं दशांश शतांश सहस्त्रांश असं लक्षात ठेवा. दशांश म्हणजे काय? 4/10. शतांश 2/100 म्हणजे ह्याची किंमत किती झाली रे? 2 या अंकाची स्थानिक किंमत विचारली म्हणजे 2/100 लक्षात आलं का बघा. मग आता कळलं तुम्हाला. 1 2 म्हणजे 0.02 लक्षात आलं. 2 अंकाची काय आली? 0.02 2 अंकाची स्थानिक किंमत. आता ही उदाहरणं पण जरा बघा. सरावासाठी आज देणार आहे सोडवायला. ही उदाहरणं बघा. सरावासाठीची उदाहरणे. 15/1000 हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? आत्ता शिकवलेलं आहे तुम्हाला. लिहिता आलं पाहिजे. 2.4/100 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दशांश अपूर्णांकात लिहा. आता हे 2 पूर्ण झाले बरोबर. आणि 1 2 म्हणजे काय येणार आहे? 2 दशांश चिन्ह 1 2 आहे म्हणजे इथे 0 घेतला पाहिजे. 0 4 2.04 असं याचं उत्तर येईल. हा बघा आता पुढचा 18.125/1000 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दशांश चिन्ह वापरून कसा लिहाल? 18 तर पूर्ण आहेत. 1 2 3 1 2 3 सगळे आहेत वर अंशामध्ये. म्हणजे काय येणार? 18.125 किंवा 1 2 5 पूर्ण येणार. कारण इथं 3ही अंक आहेत अंशामध्ये. 1 2 3 1 2 3 18.125 हे कसं येणार बघा? 35.10/100 35.10/100. आता यामध्ये बघा 35.10/100 मध्ये काय होणार रे? इथे येताना समजा आपण असं म्हटलं 1 2 3 इथे बघा 1 2 आणि 0 1 2 3. आता 1 2 3
म्हणजे कसा येणार बघा, 35.10^1000 आहे. हे 35 पूर्ण झाले. आता किती शून्य येणार रे? 1 2 3, 1 2 आणि मागं 3 येणार. म्हणजे हे लिहिताना तुम्ही कसं लिहिणार रे? 0 1 0. बरोबर लिहिलं. आता ह्या पुढच्या शून्याला महत्व नसतं बरं का, दशांश अपूर्णांकाच्या पुढे किती समजा 100 लिहिलं तर. म्हणून ह्याचं उत्तर कसं येणार माहितीये का? 35.01. लक्षात आलं का बघा? 35.01. कारण 1 2 3, 1 2 आणि 1 0 येणार इथं. म्हणजे काय येणार? 35.01. पुढच्या शून्याला महत्व नसतं. पुढं बघा, 20 किती आहे? 10,000 आहे की नाही? 10,000 आहे. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक दशांश अपूर्णांकात कसा लिहाल? आता आपण बघितलं तसं. काय करणार आहे तुम्ही? कशा पद्धतीनं करणार बघा. यामध्ये पहिला इथं भाग घालवलेला दिसतोय. भाग गेलेला दिसतोय. म्हणजे कसं होणार आहे? 20 काय येणार आहे इथं? किती आहेत? 4 है की नाही? पहिला ह्या शून्याला 0 गेला. म्हणजे किती राहिले रे? 2/1000. 2/1000. आता कसं होणार? इथं 2/1000. आता 2/1000 म्हणजे काय आलं? 2/1000 गणितात बघा, म्हणजे 10 पूर्ण आहेत बरं का. 10.20 काय आहे? 10,000. मी आता सांगितलं तसं 10 पूर्ण घेतले. इथं काय राहिलं? 20/1000. आता इथं दिसत असताना बघा, या एका शून्याला 1 0 गेला. म्हणजे काय राहिलं रे? 2/1000. 2/1000चं काय होणार? हा 10चा विचार सोडून द्या. 2/1000चं काय होणार? 10 तर पूर्ण राहणारच आहेत. 2/1000चं काय होणार? 0.123. म्हणजे काय आलं? 0.02. म्हणजे काय येणार? 10.002. लक्षात आलं का बघा? 10.002 असं त्याचं उत्तर येईल. 6/25 या अपूर्णांकाचा दशांशयुक्त अपूर्णांकात काय करणार? ह्याला 4 गुणलं 100 आलं. ह्याला 4 गुणलं 6 चोक 24 आलं. 100/24 येईल इथं. हे पण येईल. आता अशी ही गणितं सोडवण्याचा प्रयत्न करा. समजा एखादं गणित, आता यातलं आणखीन कुठलं गणित 40च्या ह्याच्यात रूपांतर कसं करणार रे? ह्याच्यात काय केलं पाहिजे तुम्हाला? 1000. कारण 100च्या पण पाड्यात नाही आहे. त्यामुळे 1000. 40च्या किती पट 1000 आहे तेवढ्याच अंशानं पण गुणलं पाहिजे. 30.4/5. आता मी सांगितलेलंच आहे, गणित घेतलंय तशा पद्धतीनं. इथं 20 किंवा 2 न जरी गुणलं तरी 5 दुनी 10, 4 दुनी 8 है की नाही? म्हणजे काय येईल? 30.08. अशा पद्धतीनं तुम्हाला हे करता येईल. 4.5. मग काय सांगितलं? 4.5 म्हणजे काय येणार रे? 4 पूर्ण येणार. 3/4. गणित तसं घेतलेलं आहे. 10.5, 20. हे कळलं पाहिजे. 10.5. 10.5 म्हणजे काय रे? 10 पूर्णांक कसं येणार? 10.5. 10.1/2. 10.5 म्हणजे मग त्याचं रूपांतर केलं पाहिजे दशांश अपूर्णांकामध्ये. छानपैकी ही गणित. 5 सहस्त्रांश. 5 सहस्त्रांश म्हणजे आत्ताच सांगितले. दशांश म्हणजे काय? छेदात 10. शतांश म्हणजे काय? छेदात 100. सहस्त्रांश म्हणजे काय? छेदात 1000. लक्षात आलं का? ही गणितं सोडवण्याचा प्रयत्न करा.